सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 25 जुलै 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात. नीट पेपरफुटी लाठीचार्ज विरोधात कराडात आंदोलन, महाविद्यालयीन युवक युवतींचा मोठा सहभाग. देशभरात नेट पेपरफुटी प्रकरणावरून सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद शुक्रवारी कराडमध्ये उमटले. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देत कराडातील महाविद्यालयीन युवक सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले. केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या महाविद्यालयीन युवक युवती विद्यार्थ्यांनी नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी केली. जंतर मंतरवरील विद्यार्थी लोकांसाठी साताऱ्यात विराट समर्थन रॅली. पेपरफुटीच्या बाजारात भविष्याचा लिलाव, ऑल इज वेल, सगळंच फेल, धर्मेंद्र प्रधान राजीनामा दे असं विविध घोषणा फलकांसह विद्यार्थ्यांनी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. शुक्रवारी युवा क्रांतीच्या वतीने समर्थन रॅली काढून विविध मागण्यांसह विद्यार्थ्यांवर लाठी हल्ल्याचा निषेध नोंदवण्यात आला. विद्यार्थी आंदोलनावरील दडपशाही थांबवावी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, विद्रोही सांस्कृतिक चळवळीची राष्ट्रपतींकडे मागणी. सध्या देशभर विद्यार्थी प्रश्नावर जे आंदोलन सुरू आहे त्यावर शासकीय पातळीवर व पोलिसी पातळीवर दडपशाही थांबवावी. नीटच्या पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या वतीने भारताच्या राष्ट्रपतींकडे निवेदनावर करण्यात आले आहे. सातारा जिल्हाधिकारी यांच्यामार्फत हे निवेदन राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले आहे. जंतर मंतर प्रकरणी साताऱ्यातील वकिलांकडून निषेध. दिल्ली येथे जंतर मंतर मैदानात नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण चालू असलेल्या आंदोलनावर दिल्ली पोलिसांबरोबर झालेल्या अमानुष लाठी हल्ल्याचा सातारा जिल्हा बार असोसिएशन मार्फत तीव्र निषेध करण्यात आला. याबाबतचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. सातारा बार असोसिएशनने दिलेल्या निवेदन म्हटले आहे की भविष्यामध्ये अशा प्रकारे कोणतीही पेपरफुटीच्या घटना घडू नये, देशातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे नुकसान होऊ नये यासाठी केंद्र व राज्य सरकारने अतितातडीने या संदर्भात कठोरातली कठोर शिक्षा असलेला विशेष कायदा अंमलात आणावा अशी सातारा जिल्हा बार असोसिएशनकडून मागणी करण्यात आली. वकील संघटनेचे पदाधिकारी वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांच्या लैंगिक छळापासून संरक्षणासाठी कार्यालयात तक्रार निवारण कक्ष आवश्यक. महिलांच्या लैंगिक छळाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी ज्या आस्थापनामध्ये 10 किंवा अधिक त्यापेक्षा अधिकारी कर्मचारी असतील अशा कार्यालयामध्ये अधिनियम 2013 मध्ये कलम 4 नुसार अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात कार्यरत सर्व आस्थापनांनी शासनाच्या सी बॉक्स पोर्टलवरती नोंदणी करण्याबद्दल आदेशित केले आहे आणि आपल्या कार्याची नोंदणी झाल्यानंतर आस्थापने अंतर्गत तक्रार निवारण समितीची संपूर्ण माहिती सदर पोर्टलवरती अद्ययावत करायची आहे. लाल खुरकत रोग प्रतिबंध लसीकरण मोहिमेला 13 ऑगस्ट पासून होणार सुरुवात. लाल खुरकत या घातक विषाजन्य रोगापासून राज्यातील पशुधनाचे रक्षण करण्यासाठी पशुधन विभागातर्फे लाल खुरकत FMD लसीकरण मोहीम फेरी 9 चे आयोजन करण्यात आले. हे लसीकरण मोहीम येत्या 13 ऑगस्ट 2026 पासून राज्यभरात सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मोहिमेमुळे राज्यातील कोट्यावधी पशुधनाला लाल खुरकत रोगापासून संरक्षण मिळणार असून पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. साताऱ्यात 2 चेन स्नॅचिंगच्या घटना. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इलेक्ट्रॉनिक दुकानात जाऊन चेन स्नॅचिंगने महिलेच्या गळ्यातील सोन्याचा हिसकावून नेला. बरपेठेत घडलेल्या घटनेमुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वृषाली सुरंद बारटक्के वय 52 राहणार बारटक्के चौक सातारा यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनोळख्या दोघांविरुद्ध तक्रार दिली आहे. ही घटना दिनांक 23 जुलै रोजी सायंकाळी घडली. 1 लाख रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाच्या सोन्याचा ऐवज चोरी झाला. सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत देखील आणखी एक महिलेच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चेन संचलनीत चोरला. या घटनेची तक्रार झालेली नव्हती. दरम्यान साताऱ्यात चेन स्नॅचिंगच्या दोन्ही घटनांनी महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. काशिळ तालुका सातारा येथील शिवशाहीच्या धडकेत पाचचारी ठार. सातारा कराड आशियाई मार्गावरील तालुका काशिळ सातारा येथील ग्रामीण रुग्णालयासमोर बुधवारी रात्री रस्ता ओलांडणाऱ्या पाचचारी शिवशाहीची जोरदार धडक बसली. या धडकेत पाचचारी जागेत ठार झाला. सुधीर सदाशिव जाधव व 49 राहणार काशिळ असे अपघातात ठार झालेल्या पाचचाऱ्याचे नाव आहे. मतदार गणनेला जाताना मान तालुक्यातील मनकर्णवाडी येथील पोलीस पाटलांचा अपघाती मृत्यू. मान तालुक्यातील मनकर्णवाडी येथील पोलीस पाटील रमेश किसन गेड व 42 यांचा शुक्रवारी सकाळी पळशीजवळ झालेल्या अपघातात अपघाती मृत्यू झाला. शासकीय विशेष मतगणना कार्यक्रमाच्या कामासाठी जात असताना अपघात घडल्याने मनकर्णवाडीसह संपूर्ण मान तालुक्यावर शोककळा पसरली आहे. निंबाळकर तालुका फलटण येथे भरधाव कारचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी. पुसेगाव फलटण मार्गाने वाकण निंबाळकर हद्दीत भरधाव कारवरील चालकाच्या चुकण्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर अन्य 3 जण गंभीर जखमी झाले. रस्त्यालगतच्या नाल्याच्या कठाडात कार जाऊन जोरदार पलटी झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. शेअर करा.